आपल्या स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलेले आहे आणि आपल्या या कारकिर्दीमध्ये सोवळ्या-ओवळ्याला कधीच महत्त्व दिलेले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीड होती. स्वामींचा दरबार भरला की अनेक भक्त तिथे येत असत व दर्शन घेऊन जात असत. परंतु जर का एखादी अडचणीत असलेली स्त्री जर दुरून गर्दीत बसून आपले दर्शन घेते असं वाटलं, तर स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि त्या स्त्रीला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत. विटाळ या शब्दाचा स्वामींना अत्यंत राग होता. स्वामींचे वाक्य होते की बाई ही आई आहे आणि आई कधीच विटाळची होत नसते. स्वामींना या सर्व गोष्टींचा राग होता. तर या संदर्भातील एक गोष्ट पण मी तुम्हाला सांगते. तर पहा, चोपाळा महाराज आपणा सर्वांना ही माहिती देत आहेत. तर एकदा चोपाळा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायण पूजा करण्याचे ठरवले होते. प्रत्येक वेळीप्रमाणे चोपाळा महाराज स्वामींची परवानगी घेण्यासाठी मठात पोहोचले. चोपाळा यांनी आपल्या संकल्पाबद्दल स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. स्वामी हे ऐकून बोलले, सत्यनारायण घालतोय? हे अतिउत्तम, एकदम छान. जेवण मात्र मीच घेऊन येणार. चोपाळा स्वामींचं बोलणं ऐकून खूप खुश झाले. त्यांनी स्वामींची आज्ञा मानली. त्यानंतर त्यांनी पुढील महिन्यातलाच एक दिवस ठरवला सत्यनारायणासाठी. तो दिवस आला पहा सत्यनारायणाचा. पूजेची तयारी करण्यात आली. प्रसादाची काहीच तयारी करायची नव्हती, का तर प्रसाद आपले स्वामी घेऊन येणार होते. त्यामुळे ते खुश होते. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून एक स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस आधी त्या साळेकर यांचे वडील वारले आणि पूजेच्या दिवशी त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13व्याचे जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर हे द्विधा मनस्थितीत होते. तर दुसरीकडे चोपाळा महाराजांची पूजा संपत आली होती. हे बघून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून 13व्याचे जेवण मागून घेतले आणि स्वामी स्वतः जेवण घेऊन पूजेला गेले आणि स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला आणि सर्वांना तो प्रसाद दिलाही. सगळे स्वामी भक्त जेवले. कोणाची स्वामींच्या समोर बोलण्याची हिंमत झाली नाही. अजून एक गोष्ट मी सांगते. कसबेकर नावाची स्वामींची एक भक्तीन होती पहा. एके दिवशी तिच्या मनात गुरुचरित्र मांडण्याची इच्छा झाली. उद्यापासून मी पारायणाला सुरुवात करेल असा निर्धार तिने केला. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी देखील त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावं ह्या विचारात ती राधा पडली होती आणि शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारण्याचं ठरवलं. ती मठात गेली आणि स्वामींना काही विचारण्याच्या अगोदरच स्वामी तिच्यावर गरजले, राधे, ही अडचण, अमावस्या हे असं काय नाही. तुमच्याकडे पहा, सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत आहे. जा जाऊन गुरुचरित्र वाच आणि 5व्या वाचण्या अगोदर माझ्यासाठी पेल्याभर दूध ठेवायला मात्र विसरू नकोस. आणि वाचन झालं की ते दूध तू स्वतःच पिऊन टाक. स्वामींचा उद्देश ऐकून राधा तिथून निघून गेली. त्यानंतरनं स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र पारायणही केलं. पेल्याभर दूध स्वामींसाठी ठेवलं आणि तिचा सप्ताह पार पडला. उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिला मासिक पाळी आली. स्वामींना विटाळ, सोहळं या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातला अंधकार, अंधश्रद्धा धुडकावून लावत होते. असे होते आपले स्वामी. चलात मग ही छोटीशी माहिती नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकवून गेलेली असणार आहे. आजकालच्या युगात पण ते दिवस आहेत की पहा, विटाळ आला की स्त्रियांना थोडासा दुय्यम दर्जा देण्यात येतो, बाजूला बसवण्यात येतं. ते प्रत्येकाचे काही रिवाज असतील. पण आपण स्वामी सेवेकरी आहोत, तर स्वामींच्या काहीशा लीला आणि थोडीशी उदाहरणं मी देण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. चला मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.